आणि शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला। या सत्कारानंतर संजय राऊत यांनी पवारांवर आगपाखड केली। शरद पवार यांनी सत्कार सोहळ्याला जायलाच नको होता असा सल्लाही राऊतांनी दिला। पण या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलाय। दिल्लीत शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचीही हजेरी होती। संपूर्ण सोहळा संपेपर्यंत संजय दिना पाटील हे कार्यक्रमामध्ये बसून होते। विशेष म्हणजे सोहळ्यानंतर श्रीकांत शिंदेंकडून आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला सुद्धा संजय दिना पाटील गेले होते। या संदर्भात आणखी माहिती देतात आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे। रामराजे, एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या वतीनं शरद पवार यांच्यावर टीका केली जाते। शरद पवार यांना या कार्यक्रमाच्या उपस्थितीबाबत सवाल उपस्थित केले जातात, मात्र त्यांच्याच पक्षाचा खासदार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होता, हे दृश्य सांगतायत। बिलकुल, आणि एका कार्यक्रमाला नाही तर दोन कार्यक्रमाला उपस्थित होते। तेच म्हणजे की शरद पवार यांनी जो सत्कार केला त्या कार्यक्रमाला पण उपस्थित होते, पूर्ण वेळ बसले होते। आणि त्यानंतर रात्रीचे स्नेहभोजन श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित केलं होतं आणि तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा होते, त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत की जे ऑपरेशन टायगर होतं त्याची सुरुवात संजय दिना पाटील यांच्यापासून केली जाते का, कारण अनेक खासदार संपर्कात आहेत असं सांगितलं जात होतं। परंतु इथे तर कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहतात संजय दिना पाटील आणि रात्री त्यांच्या बंगल्यावर श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यावर स्नेहभोजनाला सुद्धा उपस्थित राहतात। याचा अर्थ काय तर स्पष्टपणे काही खासदार जे आहेत संजय दिना पाटील यांच्यासारखे ते थेट एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत याचाच हा पुरावा दिसून येतोय। त्यामुळे येत्या कालावधीमध्ये काही घडामोडी घडल्या तर त्याचं आश्चर्य वाटायला नको। काही घडामोडी घडल्या आणि त्यामध्ये संजय दिना पाटील यांचं जर नाव असेल तर कदाचित आश्चर्य वाटायला नको, कारण ज्या प्रकरणावरून ज्या कार्यक्रमावरून एकीकडे ठाकरे गट अक्षरशः आगपाखड करतोय, त्याच कार्यक्रमामध्ये ठाकरे गटांच्या वतीनं खासदार उपस्थित होते आणि त्यामुळे अर्थातच अनेकांच्या भुवया उंचावल्या। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।